चाचा यहाँ पे बरमुंडा पीक कहाँ पे है? यार मुझे नॉलेज नहीं है। बरमुंडा पीक कहाँ पे यहाँ पे? तो क्या उसका समझ में ही नहीं आया। मतलब वो तिकीटचा पैसा करता आणि पण 9,000 रुपयाचं तिकीट आणि तर आपका सामने खड़ी है बहुत, जैसे हाथ लगा ऐसी हो जाती है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या नवीन व्लॉग मध्ये। तर हा आहे डे 2। तर आता मी चालू पहिला तर उज्जैनला, म्हणजे आपल्या महाकालच्या दर्शनाला। 4-5 मंदिर आहेत, त्यांचं दर्शन घेऊ। पहिला नाश्ता करू आपण, नाश्ता करून डायरेक्ट निघू दर्शनाला। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कारण की आज डे 2 आहे आणि उद्याचा ओंकारेश्वरचा पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल। आणि चला पहिला आपण नाश्ता करूया आणि खाली दाखवतो आता कोण कोण आहेत। बरोबर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं नाही, पण आता पूर्ण तुम्हाला दाखवतो मी। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। चलो, आपला आउटफिट बघा इकडं। तर चला पटापट आपण जाऊया नाश्ता करायला आणि तिथून थेट महाकालच्या दर्शनाला खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो मी नाश्त्याला काय काय बनवलंय। आता इकडे करे घेतले नाश्ता। ऐ बाईंनी 50 प्लेट घेतल्या ना, ते बोलतो नाश्त्याची सोय करत घेतली आता बाईंनी। बघा पूर्ण डायरेक्ट हॉल आहे इथं जेवायला। काम 25 आहे म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय। इथं वायफायच नाही ब्लॉग अपलोडिंग करायला, तो ब्लॉग अपलोडिंग वर ठेवला, आता हॉटस्पॉटनी ठेवलाय मी अपलोडिंग वर। आणि आता तिकडे नाश्ता देतो, तर मिसळ आणि पाव आहे, चहा आहे, बिस्किट आहेत। तर त्यांना पटापट नाश्ता देऊया, आपण पण नाश्ता करू आणि संध्याकाळी महाकालचं आपला दर्शन होईल। आता कालभैरवचं फक्त दर्शन घ्यायचं आपल्याला। मागून घ्या, मागून घ्या। ब्रो बोल ना बाबा। घ्या ना 2 मेंबर इथे यायला लागेल, बघू शकता। तर पूर्ण जमा होतील इथे नाश्ता करायला। लोक पण नाश्ता करू आता पटापट। हे बघा आता पूर्ण पब्लिक एकत्र जमा झालेली आहे। टोटल 46 जण आहेत पूर्ण आले बघा इथे फोटोशूट करण्यासाठी। आता एकत्र आले सर्व। हे करून इथं येऊ आपण, जवळ करणार, लगेच निघणार। दादा काल भेटलो काल धरूला हे करून करा। सगळ्यात लक्षात ठेवा, माझ्या मुले 40 लोक थांबतात, बरोबर आहे। शॉपिंग करायची असेल, शॉपिंग संध्याकाळी आपण करणार आहोत। आपल्या भरपूर वेळ सोडणार मार्केटमध्ये। आता आपापल्या गाड्यात बसतात, हे 4 गाड्या आहेत। आता पहिला स्पॉट बघू, तुम्हाला सांगतो मी। आता आम्ही आलोय गड कालिका मंदिर। हा बघू शकता इकडे पहिला मंदिर आजचा, इथे आपण दर्शन घेणार आहे। त्यानंतर अजून 2-3 आहेत पुढे। तर चला पटापट, आपली पब्लिक आहे पुढे। आता बघा मंदिर, गड कालिका मंदिर उज्जैन। गाईज आले आता पूर्ण पब्लिक इकडं। पहिले तर आपण इथे दर्शन घेऊ, दर्शन घेतल्यानंतर दुसरं बघू आपण मंदिर काय विषय आहे। दुसरं मंदिर आता आपण आहे गड कालिका मंदिर उज्जैन। तर चला पटापट आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ। गाईज अप्रतिम असं मंदिर आहे ना, दर्शन पण भारी झाला, भारी असं दर्शन झालेलं आहे। कसं वाटलं दर्शन घेऊन बाबा? जाम भारी। दर्शन घेऊन कसं वाटलं ते सांगा, आपलं ब्लॉग बनवायला लावलाय। हाय गाइस, हाय, खूप छान, आम्हाला खूप छान वाटलं, एकदम सुंदर।
आणि ना तुमच्याबरोबर आम्हाला एकदम खूप छानच वाटतं प्रश्नच नाहीये. तुमची जेवणाची सोय, राहण्याची सोय खूप छान. एक मंदिर दर्शन करून झालेलं आहे. आता दुसरा कुठला आहे बघू, तुम्हाला लोकेशन सांगतो मी तसा. काल भैरव दुसरा असं लोकेशन आहे आपला. तर चला पटापट आपल्या गाड्या इथंच आहेत, गाड्यात बसू आणि डायरेक्ट आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशन वर जाऊ. आम्हाला इथे चाचा भेटल्या. चाचा यहाँ पे बरमुंडा पीक कहाँ पे है? यार मुझे तो नॉलेज नहीं है बरमुंडा पीक कहाँ पे यहाँ पे? तो क्या उसका समझ में ही नहीं आया. मतलब वो जगह है यहाँ पे उज्जैन में. ये हाँ बरमुंडा पीक उसका नाम है. ये कहाँ पे? नहीं पता. नहीं पता. फैक्ट्री भी नहीं पता. तो जान दो. फ्री फायर मालूम है? फ्री फायर सोडून द्या विषय. आता आम्ही पोहोचलोय काल भैरव इथे. बघूया आता इथे दर्शन किती गर्दी आहे समजेल आपल्याला. तुला वाटते गर्दी वाटते इथं. पक्की गर्दी आहे. पक्की गर्दी आहे. तर बघू आता 1 किंवा 2 तास पण लागू शकतात दर्शनाला. बघू आता काय आहे. गर्दी तर आहे भरपूर इथं. चला आतमध्ये जाऊनच समजेल आता. भरपूर गर्दी आहे भरपूर. 2.5 तास किती? 2.5 तास बोलतोय हो मिनिमम. तरी आम्ही अजून पोहोचलो नाही. एवढी लाईन आहे. आम्हाला 1 तास झाला तरी काय अजून आम्ही पुढे पोहोचलो नाही. भरपूर लाईन आहे इकडं. मंदिराचा प्रवेशद्वार श्री कालभैरव मंदिर. आता सगळे एकत्र झाले. फायनली पोहोचलो प्रवेशद्वाराकडे. आता बघू किती टाइम लागतो इथल्या दर्शनाला. आमच्या अर्धी पब्लिक मागे. प्रतिमाचं दर्शन झालेलं आहे आमचा. होऊ शकतं इथं एकदम भारी असं दर्शन झालेलं. मी क्लिप पण काढले थोड्या, तुम्हाला नक्की याच्यामध्ये दाखवणार आहे मी. भाई आता इथं दत्ताचं मंदिर आहे, इथे दर्शन घेऊ. आणि आपल्याला कुठं डायरेक्ट आता सांदीपणी आश्रम 2 मंदिर आहे. अजून 2 मंदिर बाकी आहेत. त्या 2 मंदिराचं दर्शन घेऊन कसं वाटलं तर दर्शन घेऊन उलटा आलो आपण. उलटा आलो. एक्झिट ते वाजलाय. मी आल्यावर दर्शन घेऊन 2.5-3 तास गेला आम्हाला दर्शनाला. आता लिंबू सरबत पितो आणि वापस 2 आपले आहेत अजून स्पॉट. हे दर्शन घेऊ आणि डायरेक्ट चाललो गाडी जवळ. त्यानंतर आपण अजून 2 मंदिरं फिरणार आहेत. आमच्याबरोबर येताना ना इकडं एक सीन झालेला पैशांबद्दल. तर तुम्हाला मी आता क्लिप भेटल्या ना तर तुम्हाला दाखवतो. ते वापस केल्यानंतर तुम्हाला दाखवीन ना आजची जी म्हणजे स्टोरी आहे ती तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगणार आहे मी. काय विषय आहे त्या एक्सपोज करणार आहे. यहाँ पे बरमुंडा पीक कहाँ पे? हाँ बरमुंडा पीक फैक्ट्री नहीं मालूम. जान दो चलो. चलता तो आमच्यावर भाई इथंच सीन चालता. हा ठीक आहे या. इथंच सीन चालता आमच्यावर. कुठला ड्रायव्हर आहे तिथे का आपला? नाही ना. चाचा वाजता की नाही हुई या? बाहर से तो अभी आ रहा हूँ यार. चाचा वाजता की नाही हुई या? वो और वो उधर घ्या ना. जेवण आल्यावर नाही होऊ शकत. क्या फिर नहीं आएंगे क्या? क्या है? आता आम्ही चाललो आश्रम शाळेत. तर काही आता आम्ही चाललो आश्रम मध्ये. सांदीपणी आश्रम. तिथं काय आहे काय नाही गेल्यावर समजेल तुला. समजायला नक्की ना. सरप्राईज ठेवला थँक्यू नीलू. सिक्रेट. तिथून काका आमची वेळी शूटिंग करतात. आम्ही ब्लॉग हाय ब्लॉग बाय ब्लॉग इथं बघू शकता 1 साईड. आम्ही आलोय 3ऱ्या लोकेशनवर आश्रम मध्ये. हलसत नाही. ड्रॉइंग बघायला. ड्रॉइंग चुप रे. काय ड्रॉइंग खराब सांगतायत ती. हिस्टॉरिकल कला. प्लेस आहे. हिस्टॉरिकल प्लेस आहे. कला आहे. कला कला. कसली कला? हातांची कला. कसली कला? त्यांच्या हातांची का बोटांची? बोटांची हातांची सगळ्यांची. ते आखा हातच धरून चालत होती. सांदीपनी आश्रम महर्षी. लोक आता इथं आतमध्ये काय तुम्हाला दाखवलं ती कला आहे. कला ती दाखवली तुम्हाला. एंट्री केलेली आहे. पब्लिक आहे इथं फुल.
बघा तिथे काय आहे, तुम्हाला दाखवतो मी. त्यामध्ये सिक्के टाकले जसं आपल्या तिरुपतीला गेलो बघ तिथे टाकलेले. तिरुपतीचा तुला एक ब्लॉग दाखवतो मी. त्यामुळे पैसे बघशील ना, कार्ड पैसे सगळं ATM कार्ड सगळं तसं इथे आहे. आधार कार्ड बाबा शिवमंदिर मस्त आहे बघा. असं हे बघ 64 कला आहे बघ. आमच्या बरोबर एक दिदी आली फिरायला. दीदीचा फोटोच नाही संपत. जसं आमच्या पहिल्या जे आमच्या ट्रिप मध्ये सानू दिदी आणि पूर्वा दिदी होती ना तिच्यासारखं. हे तर काय नाही बाबा, काय जाम आहे. यात इथं काहीच नाही. ते दोघी बाबा हैराण केलं नको देवा. इथून सामनी किती 64 आर्ट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता. बाईने त्या ढालेली ती कुठली कला आहे ती सांदीपनी आश्रम कला नाही ती. गॅलरी आहे, आता तुम्हाला दाखवतो आता मी. स्टोरीज आहेत. ओके. त्यांना लंच नाही देते, आम्हाला फिरवतात दुपारपर्यंत. 4 वाजले आम्हाला लोक लंच. यांना सांगा ये एपिडोस उत्तर द्या. टू मला पाणी हवं. अरे नाही ड्रॉइंग बघत बघत. ड्रॉइंग नाही आहे ती, अरे आर्ट आहे ती बाबा. जणांना शिकवायला लागलाय. हा चल त्या स्टोरी आहे ती. स्टोरी बघत बघत 360 आम्ही फिरत चाललो आता इथून. इथे अजून 22 नंबरवर पोहोचलोय आम्ही. 64 आहेत. बघत बघत आता असं फिरत जाऊ आपण. फोटोशूट करत होतो. फोटोशूट पण आमचं झालेलं आहे. चालेल कोण चला पटापटात जाऊ. येस आम्ही दिसत पण नाही. घेऊनच यायला लागले. चालेल लागले म्हणून सगळी बोलतात चला पटापट काय बघायचं नाही आता. चलो बघा एकदम छान अशी मूर्ती दिले. कृष्ण आहेत आणि इथं पण बघा अशी स्टोरी आहे. डायरेक्ट 3D आहे ती पण 3D. हा आहे बघ इथं पूर्ण इथं माहिती पण सांगितले आणि प्लस 3D. हे रावण 13 दोस्त आहे रे हो. हे काळा दिसते दिसत पण नाही तू ह्याच्यात माहिती का इकडून येतो तेव्हा 3D पूर्ण दाखवलं एकदम अप्रतिम. बाई संध्याकाळी फक्त आपली रील्स झाली पाहिजे बस बाकी काही पण म्हणजे. तू एक तरी आहे. हे बघा इथे मंदिर आहे. इथे बसायला जातो. एपिडोर्स देखो ना भाई. जैसे मुझ कैसे मतलब कैसे मॉडिफाई किया इस मुझ को मुझको देख लो, कैसे. आपके सामने खड़ी है मूछ. जैसे हाथ लगा ऐसी हो जाती है. धन्यवाद बेटा धन्यवाद. चलो तिथली माणसं पण ऍक्टिव्ह आहेत. काय ब्लॉगिंग काय काय असं नादाला लागू नको. आमचा फोटोशूट वगैरे सर्व झालेला आहे आणि इकडं बघून म्हणजे बेस्ट व्ह्यू बेस्ट व्ह्यू. सर्व आता झालेलं आहे. आता फक्त पेट पूजा फिर तुझ्या बरोबर. सुकून मिल जाएगा. आता जेवायचा स्टोरी एडिटिंग करायची ब्लॉग एडिटिंग करायचा. रात्री लगे आपण महाकालच्या दर्शनाला जाणार आहे. 2 मिनिट मॅगी 2 मिनिट की मॅगी आपण नसेल ते. काय शोरूमवर जाऊ द्या आता. बसताव ना डायरेक्ट तुम्हाला आपल्या रूमवर जाऊन भेटतो. चलो तर बघा किती निघलेली इकडं ट्रॅक्टर. हे बघा लास्ट पासून इकडं लाईन नुसती लाईन. हे बघा नुसती लाईन खपतच ना तिकडे. ट्रॅक्टर नुसतं खपतच नाही कधीपासून. हो कावड यात्रा आहे वाटतं यांची पण. परत आला समोर आपले DJ वाला. इंडियाचा फ्लॅग बघ किती मोठा आहे. ओ भाई साहब आता इथून उतरून डायरेक्ट जेवायला. पुन्हा चालवलं तरी बघा जेवायला बघ किती आहोत. थोडा थोडा घेतलाय हो पटापट मला तू काय करता इथे डालवर ना. वार्रा पटापट वार्रा गावठी. हा ठीक आहे. त्या दिदीने आमची सोय बघा खुर्च्या आणत लावल्या आमच्यासाठी. काय वाईट लाईटवर
स्नान वगैरे करून झालेला आमचा. आता कपडे वगैरे चेंज करतो आणि अर्ध्या तासात आपल्याला जायचं आहे महाकालच्या दर्शनाला. तर रात्रीचा तिथे म्हणजे रात्री काय काय कार्यक्रमासाठी तुम्हाला पूर्ण दाखवेन मी. तर ब्लॉगमध्ये अजून कंटिन्यू राहा. तर चला पटापट पहिला मी कपडे चेंज करतो तर मग तुम्हाला भेटतो. आणि जी तुम्हाला स्टोरी सांगणार होती मी आमच्याबरोबर काय झाले ते तुम्हाला रात्री सांगेन मी डायरेक्ट लास्टला एंडला. इथे रेडी झालोय आणि सर्व इथे रेडी झालेले आहेत. उतरल्याबरोबर हरसिद्धी माता ज्या 56 शक्तिपीठापैकी एक पीठ मानलं जातंय तिथे देवीचा कोपरा म्हणजे एल्बो पडला होता. तो ठिकाण म्हणजे हरसिद्धी माता उज्जैन. ते पहिला करू आपण. त्या जरा 10 मीटरवर बडे गणेश जी आहे तो करणार आहोत. तो झाल्यानंतर आपण जाणार दर्शनासाठी. दर्शनाला 1 ते 1.5 तास मध्ये अंदाजाने, जास्त काही लागायचं नाही. तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल या बाहेर घेऊ नका, कारण बाहेरचा प्रसाद डुप्लिकेट असतो. आतमधला प्रसाद हा प्युअर घी मध्ये बनवलेला असतो. तो प्रसाद घ्यायचा आहे. आणि दर्शन झाल्यानंतर शॉपिंग करायची असेल तुम्हाला कोणाला तर शॉपिंग करा, आरामात फिरा आणि जेव्हा इकडे या. आपल्या ज्या गाड्या असतील त्या मी सोडतो. जमा करणं शॉपिंग शक्य होणार नाही. दीदीने मला एक कॉफी दिली. नुसती कच्ची कॉफी होती. त्याची पाणी तर आहे त्याच्यात. पाणी आहे. इट्स कॉल्ड एक्सप्रेसो. हॉट एक्सप्रेसो. बाबा हॉट एक्सप्रेसो. हम लोग जा रहे हैं इसमें. बदल गया. हाय. आता आम्ही पोहोचलोय मेन मंदिराकडे. इथे बघू शकता श्री महाकाल मंदिर. पहिला आम्ही जाणार आहे हरसिद्धीला. इथे दर्शन घेऊन लगेच श्री महाकालला. गर्दी बघा इकडं भरपूर गर्दी आहे. हो आपचीच गर्दी आहे. पब्लिक इथे पूर्ण उतरलेली आहे. आता बघू शकता. डायरेक्ट दर्शन घेऊ. पहिला फोटो त्याच्यानंतर दर्शन. पहिला घ्यायचे महाकालची शाल, कारण की जर त्यावर फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे आपल्याला. तेच बघतो आहेत आता इकडे पण आहेत, पण आपण पुढे जाऊन घेऊ. एकदा गर्दी पब्लिक पब्लिक बघा एकदा फुल गर्दी आहे फुल. तरी आपण दुपारी आहे ना होतो एवढी गर्दी कोण दर्शनाला जात नाही तरी इथं फोटो काढायला दिलाय हरसिद्धीचा. इथून नाही महाकालला डायरेक्ट महाकालच्या दर्शनाला. महाकालच्या दर्शनाला आता पहिला महाकालचं दर्शन घेऊ आपण. गर्दी बघा गर्दी एकदा. गर्दी फुल आहे. जिथं बघा तिथं गर्दी नुसती. मंदिर बघा मंदिर महाकालचं मंदिर. बडा गणपती बघू शकता इथं. हे बडा गणेश मंदिर. इथे गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. इथून मंदिर पण आहे जवळच. आता भरपूर मंदिर लागतील आपल्याला जाता. आता चला पटापट जाऊया आपण. इथे सौदा चालू आहे बघा. इथं आमचा पोपटवर पोपट होतो. आता लाईन पहिला सुटणार होती तर बंद झाली अचानक. आता वापस 7:30ला खुलेल. प्लीज आमचं दर्शन करून द्या प्लीज. दर्शन करून द्या. हो ना कंटाळलं. फोटो वगैरे काय नको आम्हाला. फोटो वगैरे काय नको दर्शन होते एकदा. दर्शन द्या आम्हाला. भरपूर टाइम जाईल त्यासाठी आम्ही व्हीआयपी तिकीट काढले. व्हीआयपी तिकीट काढला तर पाऊण तास आमचा पूर्ण दर्शन होऊन जाईल. तो पण डायरेक्ट म्हणजे जवळच्या जवळ होऊन जाईल आपला. चला आता लाईन लावतो. तिकीट आलं इथं. तिकीट घेऊ. 40 तिकीट आहेत. चलो. तिकीटची लाईन बघ एवढी मोठी आमच्या वन साईड. तिकीटचा पैसा करता पण ते 9,000 रुपयाचं तिकीट आणि तर 9,000 रुपयाचं तिकीट आणि पैसा करता इकडं. काय बोला आता. जरी 36 तिकीट असले ते तरी 9,000 असेल नाही खरं. फायनल तिकीट भेटलेत आणि आम्ही चाललो दर्शनाला. असा भारी वाटतो एकदम. दर्शनाला चाललोय आम्ही. फुल काही झंझट एकदम मेहनतचे नंतर आम्ही चाललो आता दर्शनाला फायनली. दोघांचे तिकीट आता. चला मला तिकीट देऊ आणि आतमध्ये जाऊ. वी आर रेडी फॉर दिस सीन. महाकाल का दर्शन भाई साहब. या चला
आता येतील ना आपण जाऊ ना भाई. फायनली आम्ही एंटर झालो. आता एंटर झालोय. आता महाकालचे दर्शन. आम्ही आता लाईनीला लागलो इथे बघू शकता. फायनली आता फक्त थेट मंदिराकडे. चलो आपण लाईनीला जाऊ. आपण हो काय विषय तेव्हा इकडे गर्दी काही गर्दी आहे. VIP ला पण फुल गर्दी आहे. नुसती गर्दी आहे. किती टाइम लागतो काय माहित नाही पण बघू आता काय विषय. मंदिर बघा इथे. मंदिर बघा. दर्शन असं अप्रतिम असं फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं दर्शन घेऊन? जाम भारी एकदम मन प्रसन्न झालं. जाम भारी दर्शन झाला. इथून आज आलो. आम्हाला रस्ता भेटला आतमध्ये यायचा आणि मंदिर बघा इथून एकदम भारी वाटतो रात्री. तर नाही आम्ही 10 बॉक्स घेतलेला लाडू इथं. गौरे जणांचं ते पण सांग. किती जणांचं? 3, 4, 5, 4-5-6 जणांचं लाडू येते. दर्शन वगैरे झाले तरी आम्ही अजून एक पाहिजे आम्हाला. अजून एक पाहिजे खरी गोष्ट आहे. पण आम्ही असा चपलीसाठी भटकता का आमच्या चपल्या कुठे आम्हालाच नाही माहित. आम्ही दुसरे आम्ही इकडं तिकडं दिसत भटक. बस याच झाले आता. आम्ही कुठं भटकता आम्हालाच नाही माहित. काय झालं आता वापस मी सांगितलं. जवळ 1 किलोमीटर झालं चालता. मला चपला भेटत नाही. काय करू सांग समजत नाही. चपलांसाठी एवढा चला. किलोमीटर चालवून वापस आपण आलोय हरसिद्धी इथे दर्शनाला. आता गर्दी कमी आहे नाही. पहिले जास्त गर्दी होती. आता गर्दी कमी आहे. तर पटापट करू. फिरसे आतमध्ये बाईची शिट्टीने कमाल करला. बाईची शिट्टीने एकदम प्रॉपर असा कमाल केलेला आहे. तर आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ. तिथे जाऊ. हो तो घाबरला शिट्टी वाजवत होता. त्या जागा तर काहीच गर्दी नाही. निघत भरपूर गर्दी होती. आपली पब्लिक मागे सगळी पब्लिक आपली मागे. इथं मग बघा बाई हवन चालू आहे. हवन चालू आहे इथं. हवन बघून घ्या इथून. आतमध्ये जर मोबाईल अलाउड नसला तर इथूनच बघून घ्या. काहीच गर्दी आहे पण मोबाईल अलाउड आहे. आज जेवढे मंदिर होते कव्हर करता आले पूर्ण कव्हर झालेले आहेत आणि पूर्ण दर्शन झालेलं आहे. आणि फिरू जरा चपला घेऊन जरा फिरू. आता नाही शॉपिंग करू. शॉपिंग करणार नाही फक्त बायकांच्या मागे फिरू. हा फक्त सिक्युरिटीसाठी फिरू. मला पण घ्यायचे थोडा सामान तो घेऊ आणि लगे आपण 10 वाजेपर्यंत ना 10 वाजेपर्यंत डायरेक्ट आपल्या रूमवर जाऊ आणि जेवू तिथे. चलो काय या उतरा. येते याला याची कामच मारू येते. लोला बीर 20 में लोला 250 बोलतो. आज या दीदीची हिस्ट्री बघा. थंबनेला मी यातला नाही का दीदीने किती भांडणं केल्या आज. जाम भांडणं केल्या दीदीने. रिक्षावाला पण जाम हलकतात. एक 300 एक 250 एक 300 एक 250 काय चालू आहे. मराठी हो मराठी. ही तो जीप तो बोलते 11 नंबर बस बघून जा बोलते. हो सीएनजी अरे लोला अभी हमारे इधर 90 रुपए. आपके यहाँ पे कितना है? इधर है 160. कुछ भी 120 नहीं है तो 97 160. यहाँ पे बहुत सस्ता है हमारे वहाँ पे. महंगा है. यहाँ पे पेट्रोल 120 चल रहा है हमारे नहीं इधर. जा पाऊंगा मैं इतने में. आप लास्ट के तरफ रुको चलाओ मत रुक जाओ. मुंबई में फेमस हो जाएगा. हाँ मुंबई में बहुत फेमस हो मुंबई जाएगा. में मैं भी जाते रहता हूँ. तो आप किधर गए थे? रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा. चला फायनल रिक्षा भेटली. जाऊ मस्त. सो केपी टूर्सच्या साईडने आज डिनर आहे. राईस पुरी ही एकदम डाळ मस्तवाली
छोलेची भाजी बघा, फुल तरी लागली एकदम भारी भारी. ये है स्पेशल पनीर चिल्ली बघा, किती टेम्पटिंग आहे खायला. या नेक्स्ट टाइम. सगळ्यात फायनल डिश, सगळ्यांचं आवडतं खीर आणि पापड कुमिला झापड. बाय बाय. कोणचा लोणचा? प्रवीणचा. आलोय मी रूम मध्ये. आता फ्रेश वगैरे होतो ना, डायरेक्ट खाली आपण जेवायला जाऊ. नाही तर येऊ जरा कलर बघा कसा आले खिडकीचा. चला पटापटा फ्रेश होतो ना, डायरेक्ट खाली जाऊ आपण. रेडी. आता जाऊ आपण डायरेक्ट जेवण करायला. बोला काय वाटतं तुम्हाला आमच्या जेवणाविषयी? जोरात. असं वाटलं किती खाऊ आणि किती नको. टाटा. तिन्ही राक्षस बसलो आता जेवायला. टूर मधले 3 राक्षस. बाजूला 2 देवी आहेत आणि हे असूर. दोघं राक्षस बघ कसं बिलागल्यात. दोघं राक्षस बघ कसं बिलागले. राक्षस काय फक्त पुरच घेतला. ऑइल फ्राय, पनीर चिल्ली. सगळ्यात मोठे राक्षसी. बस झाला राक्षस. मित्रांनो आता ब्लिंकिटवरून आपण आईस्क्रीम मागवलेत. भरपूर आहेत त्याच्या आईस्क्रीम. तुम्हाला दाखवतो. भरपूर आईस्क्रीम आहेत. 10-12 आईस्क्रीम आहेत. कारण की आपण खूप जण आहेत. तर वरती आपण पहिला देऊन येऊ. हा वरती मी काकासांना आईस्क्रीम देतो आणि आपण खाली येऊन खा.